नमस्कार. हा पुस्तक परिचय आहे मीना प्रभू यांच्या ग्रीकांजली या पुस्तकाचा. मौज प्रकाशनगृहाचे हे 292 पानी पुस्तक आहे. ग्रीस हा प्राचीन अर्वाचीन देश. इंग्लिशमध्ये 20% अधिक शब्द ग्रीकमधून आले आहेत. इंग्लिश मुळाक्षरांचा उगम ग्रीक लिपीत आहे. मी अथिनियन नव्हे, ग्रीक नव्हे, मी जगाचा नागरिक आहे, हे सॉक्रेटिसचे उद्गार वसुधैव कुटुंबकमची आठवण करून देतात. मृग नक्षत्राला आपण अग्रहायन म्हणतो, ग्रीक ओरायन म्हणतात. पर्शियनांविरुद्ध अथेन्सचा मॅरेथॉनला विजय आणि इसवी सन पूर्व 490ला मॅरेथॉन स्पर्धा सुरू झाली. ग्रीसमध्ये अनेक संस्कृती उदयाला आल्या, नांदल्या आणि लयाला गेल्या. कालक्रमाप्रमाणे पहिली मिनॉन जी क्रीट या दक्षिणेकडील बेटावर उदयास आली. इतिहास, भूगोल, प्राचीन परंपरा, ग्रीस, भारत यांचा खोलात जाऊन ज्यांना अभ्यास करायचा आहे त्यांनी या पुस्तकातील एक उतारा आधी जरूर वाचावा. तो असा: ॲपॅस्टॉलस सारख्या एका जाणत्या गृहस्थाचा आणि लेखिकेचा संवाद आहे. मीना, कदाचित तुला माहीत नसेल, ग्रीकांचं बरंचसं तत्वज्ञान मुळात आलं ते भारतातून. सॉक्रेटिसनी तसं स्पष्ट लिहून ठेवलेलं आहे. त्यासाठी तू द ग्रीक्स आणि इरॅशनल आणि द बर्थ ऑफ ड्युॲलिझम ही 2 पुस्तकं जरूर वाच. त्यातून तुला हे कबुली जबाब सापडतील. E.R. डोड्सचं हे पुस्तक ॲमेझॉनवर पेपरबॅक एडिशनमध्ये 1099 रुपयाला उपलब्ध आहे. लेखिकेने पुस्तक लिहिताना फक्त पर्यटन आणि प्रेक्षणीय स्थळं असं प्रवास वर्णन केलं नाहीये, तर जवळपास 30 संदर्भ ग्रंथांची जोड देऊन समोर जे दिसतंय, ऐकू येतंय, समजतंय त्याच्याबरोबर त्याची उत्तम सांगड घातली आहे. म्हणूनच मीना प्रभू यांची सर्व पुस्तकं ही प्रवास वर्णनं न वाटता अभ्यासपूर्ण ग्रंथ वाटतात. एक उदाहरण बघा. प्राचीन ग्रीकमध्ये शब्दाला अब्द म्हणतात. प्लेटोच्या आणि होमरच्या लिखाणात अब्द आलेला आहे. आणि आता बासी मर्ढेकरांच्या या 4 ओळी वाचा. पायी किती पायी लागू तुझ्या, किती आठवू गा तू ते, किती शब्द बनवू गा अब्द अब्द मनी येते. पारोस, मिकोनोस, देलोस, इराक्लिऑन, थेसलनिकी वस्तुसंग्रहालय, रोड्सचा किल्ला, पाससचा किल्ला, राजवाडा, स्प्रिंगरोल सारखे खुमासदार दोलमा आणि त्याबरोबरचं खुमासदार संभाषण मुळातून वाचायला मजा येते. तर असे हे तुर्कनामा या मीना प्रभूंच्याच पुस्तकाचं जुळं भावंड ग्रीकांजली नक्की वाचा. धन्यवाद.